Okay, okay, students. So, start Koreat. Now, today we are going to study about the MCQ, that is the level 2 MCQ of the chapter dual nature of light and radiation. So, ह्याच्यामध्ये लेवल 2 लेवलचे आपले MCQ असणारे मोस्ट ऑफ द हे क्वेश्चन्स हे कम्पेरेटिव्ह एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र CET, गुजरात CET, डिफरंट स्टेटच्या ज्या CET असतील किंवा काही क्वेश्चन्स जेई मेन्सचे पण आहेत जे की लेवल 2 चे असतील, म्हणजे खूप हार्ड नसतील वगैरे. लेवल जनरली जेईला मेन्सला वगैरे लेवल 2 लेवलचे क्वेश्चन्स असतात वगैरे. सो ते पण क्वेश्चन्स आहेत. तर असे क्वेश्चन्स आपण वन बाय वन बघूयात. लेवल 1 क्वेश्चन आपण ऑलरेडी पाहिलेत आणि त्याचे सोल्युशन्स पण आपण केलेत. सो नाव वी आर गोइंग टू सी दी लेवल 2 क्वेश्चन्स ऑफ चॅप्टर ड्युअल नेचर ऑफ लाईट. ओके, ठीक आहे. सो स्टार्ट करूयात. आय होप प्रॉपरली सगळं दिसतंय वगैरे, रेकॉर्ड होतंय. ठीक आहे. बघा काय फर्स्ट क्वेश्चन. द इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड इन द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट फ्रॉम द मेटल सरफेस ओनली इफ द फ्रीक्वेंसी ऑफ रेडिएशन इज अबोव द सर्टेन थ्रेशोल्ड व्हॅल्यू विच इज करेक्ट. बट लेट्स सी द अदर ऑप्शन्स. Only if the temperature of the surface is high at a rate that is independent of nature of metal with a maximum velocity proportional to the frequency of incident radiation. आन्सर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्यालाच आपण काय म्हणतो बघा, ही जी फ्रिक्वेन्सी असते त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. या फ्रिक्वेन्सीपेक्षा जर इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तरच तिथे फोटो इलेक्ट्रॉन हे इमिट होता, अदरवाईज होत नाही. आणि इथं त्यांनी सांगितलं बघा, आपल्याला ऑप्शन स्टडी करा. म्हणजे आपल्याला नुसते आन्सर फाइंड नाही करायचे, आपल्याला ऑप्शन स्टडी सुद्धा करायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल त्याचे वेगवेगळ्या एक क्वेश्चनचे 4 पॉईंट ऑफ व्ह्यू कळतील आपल्याला, राईट. सो बघा इथे काय सांगितलंय बघा, ऑप्शन सी मध्ये बघा, ऍट द रेट दॅट इज इंडिपेंडेंट ऑफ नेचर ऑफ मेटल. नेचर ऑफ मेटल वरती कधी हा इंडिपेंडंट नसतो. इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ मेटल अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट. सो कीप इन माइंड दॅट. सो आन्सर याचा असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. One moving electron when comes closer to other stationary electron then its kinetic energy and potential energy respectively. बघा गुजरात CET ला आलेला क्वेश्चन आहे. मगाशीचा पण क्वेश्चन कोणत्या तरी एक्झामला आलेला होता. ठीक आहे. आता बघा तर काय सांगितलं, एक इलेक्ट्रॉन जो आहे दॅट वन इलेक्ट्रॉन इज मूव्हिंग. लेट्स से दिस इज द मूव्हिंग इलेक्ट्रॉन. दिस इज द मूव्हिंग इलेक्ट्रॉन. लेट्स से दिस इज मूव्हिंग इलेक्ट्रॉन आणि हा आहे आपल्याकडे स्टेशनरी इलेक्ट्रॉन. लेट्स से दिस इज द मूव्हिंग इलेक्ट्रॉन अँड दिस इज द स्टेशनरी इलेक्ट्रॉन. बघा आता इलेक्ट्रॉन सेम चार्ज आहे, लाईक चार्जेस रिपेल इच अदर, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर बघा आता हा इलेक्ट्रॉन इकडे जाणार आहे, हा इलेक्ट्रॉन हा असा इकडे जाणार आहे. तर ऑब्व्हियसली हा इलेक्ट्रॉन याच्यावरती फोर्स कसा लावणार आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रिपल्सिव्ह फोर्स लावणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हा जसा जसा इकडे जाईल, लेट्स से त्याची स्पीड जशी असेल तर ह्याला अपोजिशन होत आहे. म्हणजे याचा अर्थ काय होणार, याची जी स्पीड, याची जी व्हेलॉसिटी असेल ती काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे, राईट. त्यांनी कशाबद्दल विचारलंय, आता त्याची व्हेलॉसिटी कमी होतीये, याचा अर्थ काय, त्याची कायनेटिक एनर्जी कमी होणार आहे, बरोबर. त्याची ऑब्व्हियसली त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार, कमी होणार. जसं जसं हा पुढे जाणार, इथं जसं जसं हा पुढे जाणार त्याची जी व्हेलॉसिटी आहे ही डिक्रीज होणार. आणि व्हेलॉसिटी जर डिक्रीज झाली तर ऑब्व्हियसली त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कायनेटिक एनर्जी जर डिक्रीज झाली तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होणार. सो राईट, द पोटेन्शियल एनर्जी विल इन्क्रीज. सिंपल, राईट. म्हणजे सिमिलर तुम्ही असं कन्सिडर करा, तुम्ही इथे एक उभा आहेत आणि एक कोणता तरी तुमचा म्हणजे दुश्मन आहे काहीतरी वगैरे, तो तुम्हाला मारायला तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही घाबरत नाहीये. मेन म्हणजे तुम्ही घाबरायला नाही पाहिजे आणि तुम्ही त्याला आता अपोज करणार आहे, राईट. तो जसा तो लेट्स से तुमच्याकडे फास्ट येतोय एकदम, तुम्हाला एकदम इकडे ढकलायला. आता तुम्ही ठरवलंय की त्याला अपोजच करायचं. ऑब्व्हियसली जसा तो तुमच्या जवळ येईल, सुरुवातीला एक थोडंसं तुम्ही मागं जाल, पण त्याची व्हेलॉसिटी तर कमी होणार, बरोबर. त्याची व्हेलॉसिटी कमी होणार म्हणजे काय, त्याची कायनेटिक एनर्जी कमी होणार. आणि ऑब्व्हियसली एक पोझिशन अशी येईल की त्याची व्हेलॉसिटी एकदम कमी कमी होईल. तुम्ही त्याला, तो एका साईडने पुश करेल, तुम्ही एका साईडने पुश करेल, दोन्ही एका ठिकाणी स्टॉप होतात. म्हणजे काय, त्यावेळेस त्याच्याकडे फक्त पोटेन्शियल एनर्जी राहील. म्हणजे आपण काय म्हणणार, त्याची कायनेटिक एनर्जी डिक्रीज होईल आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होईल. असा कोणता ऑप्शन आहे का, बघा पहिले कायनेटिक एनर्जी नंतर पोटेन्शियल एनर्जी आहे. सो कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस अँड पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस. दिस इज द ऑप्शन नंबर सी. बघा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन. For photoelectric effect, the stopping potential depends on the intensity of light, the nature of surface of metal, both intensity of light and nature of surface of metal, both frequency of incident light and nature of surface of metal. That is option D. लक्षात ठेवा, स्टॉपिंग पोटेन्शियल जे असतं ते हमेशा फ्रिक्वेन्सीवर, इन्सिडेंट लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतं आणि नेचर ऑफ मेटल
ज्याच्यावरती ते इन्सिडेंट होणार त्याच्या नेचरवरती डिपेंड असतं. इन्सिडेंटशी इंटेन्सिटीशी त्याचा काही संबंध नसतो. राईट. तर लक्षात ठेवा फ्रिक्वेन्सी जे स्टॉपिंग पोटेन्शियल असते डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी अँड द नेचर ऑफ द सरफेस ऑफ द मेटल. राईट. ठीक आहे. सो ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा काय याच्यामध्ये नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड per second from a metal surface increases when the energy of incident photon increases, the frequency of incident light increases, the wavelength of incident light increases, the intensity of incident light increases. बघा यांनी काय म्हणले द नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड पर सेकंड म्हणजे काय नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन पर सेकंड म्हणजे हा काय वरती काय बघा चार्ज आहे आणि खाली काय बघा टाइम आहे. खाली काय टाइम वरती काय चार्ज आहे खाली काय टाइम. राईट. सो इथे काय हा Q/T म्हणजेच काय हा करंट आहे आणि ह्याच करंटला आपण काय म्हणत असतो फोटो इलेक्ट्रिक करंट. आणि फोटो इलेक्ट्रिक करंट हा डायरेक्टली कोणाला रिलेटेड असतो डायरेक्टली कोणाला प्रोपोर्शनल असतो इंटेन्सिटीला. सो इथं आन्सर काय राहणार आहे बघा दॅट इज ऑप्शन डी. आन्सर विल बी ऑप्शन डी. दॅट इज इट डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट लाईट. ओके. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन काय when the light source is kept 20 cm away from a photocell stopping potential 0.6 volt is obtained when source is kept 40 cm away the stopping potential. ठीक आहे. बघा आता इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि म्हणजे आता बघा कसा इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला माहिती आहे स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय बघा. तर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन माहिती आहे आपल्याला h nu इज इक्वल्स टू व्हॉट. थोडासा ह्या मार्करचा प्रॉब्लेम झाला म्हणजे मार्कर म्हणजे हा आपला स्टायलस आहे आणि हाच आपण ह्या मार्करलाच आपण याचा स्टायलस यूज करतो. थोडासा याचा प्रॉब्लेम झाला याच्या निपचा. सो इथे थोडंसं तुम्हाला हे मधामधात असं झालेलं दिसेल बट समजेल तुम्हाला पण थोडं मधामधात असं होईल. बघा दिस इज आवर फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन h nu इज इक्वल्स टू h nu 0 प्लस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. बरोबर. हे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणजेच बघा मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीला मी एका साईडला घेतो आणि यालाच आपण काय म्हणत असतो स्टॉपिंग पोटेन्शियल याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये घेत असतो आपण. सो इट इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा h nu 0 मायनस h nu. जर मला स्टॉपिंग पोटेन्शियल काढायचे v तर मी काय करणार h nu 0 मायनस h nu डिवायडेड बाय e. सो इथे तुम्हाला कुठे डिस्टन्स वगैरे काही दिसतंय का बघा बरं. ह्या फॉर्म्युल्यामध्ये काही डिस्टन्स वगैरे ही काही अशी काही कन्सेप्ट आहे का नाही. इथे काही टर्मच नाही. तसं आहे प्लँक्स कॉन्स्टंट आहे फ्रिक्वेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे. सो सिम्पली इट इज इंडिपेंडंट ऑन द डिस्टन्स. सो जर अगोदर त्याचं 0.6 व्होल्ट असेल तर नंतर पण त्याचं काय असणार आहे 0.6 व्होल्ट असणार आहे. सो आन्सर विल बी ऑप्शन डी. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन ॲज द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट इन्क्रीजेस as the intensity of मगाशी सांगितलं आपण इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट लाईट. सो ऑब्वियसली जर इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट लाईट इन्क्रीजेस तो फोटो इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे ऑब्वियसली इन्क्रीज होणार आहे. बघा कशा आलेला क्वेश्चन आहे हा खूप सारे एक्झामला आलेला क्वेश्चन. ठीक आहे. सो फोटो इलेक्ट्रिक करंट विल इन्क्रीज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा थ्रेशोल्ड वेवलेंथ फॉर द लिथियम मेटल इज 6250 एंगस्ट्रॉम. फॉर फोटो इमिशन द वेवलेंथ द इन्सिडेंट लाइट मस्ट बी. बघा इन्सिडेंट लाइट मस्ट बी मोर दॅन 6250 एक्झॅक्टली इक्वल्स टू 6250 इक्वल टू ऑर मोर दॅन 6250 और इक्वल टू ऑर लेस दॅन 6250. बघा थ्रेशोल्ड जी इन्सिडेंट लाईट असते ह्याच्याबद्दल दोन टर्म लक्षात टाळणं गरजेचं आहे. एक असते थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि एक असते थ्रेशोल्ड वेवलेंथ. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही जी असते दॅट इज द मिनिमम व्हॅल्यू म्हणजे काय ह्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल तेव्हाच फोटो इलेक्ट्रॉन इमिट होणार. आणि जी वेवलेंथ असते ही कशी असते मॅक्झिमम वेवलेंथ असते म्हणजे ज्यावेळेस आपले जी इन्सिडेंट वेवलेंथ आहे किंवा इन्सिडेंट लाईटची वेवलेंथ आहे ती ह्या वेवलेंथपेक्षा कमी पाहिजे तेव्हाच इथे फोटो इलेक्ट्रॉन इमिट होणार. सो आन्सर काय असणार याचं ऑप्शन डी दॅट इज म्हणजे इक्वल टू और लेस दॅन 6250 एंगस्ट्रॉम. ओके. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन Now when yellow light is incident on a surface no electrons are emitted while green light can emit if red light is incident on the surface. बघा आता हे कसं आत्ताची जी कन्सेप्ट पाहिली आपण त्याच कन्सेप्ट वरती आहे. तर आपल्याला माहिती आहे बघा VIBGYOR हे आपल्याला माहिती आहे. हे 7 कलर आपल्याला माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की जसं आपण इकडे जाणार तशी जी वेवलेंथ आहे कलरची ही कशी असते वेवलेंथ कशी असते इन्क्रीजिंग असते.
बरोबर, म्हणजे रेडची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असणार. बरोबर, आता त्यांनी काय सांगितलं बघा, व्हेन येलो लाईट इज इन्सिडेंट ऑन सरफेस इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड, म्हणजे येलो लाईटला इमिट होतात. बट त्यांनी पुढे काय सांगितलं, व्हाईल ग्रीन लाईट कॅन नो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. व्हेन येलो लाईट इज इन्सिडेंट, नो, इथं नो आहे ऍक्च्युली, नो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड व्हाईल ग्रीन लाईट कॅन इमिट. म्हणजे बघा ग्रीन इथे आहे, म्हणजे ग्रीन पेक्षा वेव्हलेंथ वाढली की फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन होत नाहीये, कारण की ग्रीन लाईटसाठीच त्याची थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आहे. आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ मी तुम्हाला काय सांगितली, मॅक्झिमम असते. तिच्यापेक्षा जर जास्त वेव्हलेंथ असेल इन्सिडेंट लाईटची तर तिथे इमिशन होणार नाही. सो ऑब्विसली रेड लाईट तर हा येल्लोच्या पण पुढचा आहे, तर ऑब्विसली याला होणार का इमिशन, नाही होणार, राईट. सो ऑब्विसली इथे काय होणार, नो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. ऑप्शन विल बी ई. ठीक आहे, समजलं. ओके, so let's move towards next question. Next question, the work function of metals is in the range of 2 electron volt to 5 electron volt. Find which of the following wavelength of light cannot be used for photoelectric effect. Consider Planck's constant. Okay, Planck's constant ची व्हॅल्यू 4 into 10 to the power minus 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिली आहे, velocity of light 3 into 10 to the power meter per second. ठीक आहे, हे वर्क फंक्शन दिलंय. सो आपण इथे काय करूया, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे वर्क फंक्शन बघा, वर्क फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू किती दिली आहे, वर्क फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू किती दिली आहे, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट असं दिलंय. सो आपण काय करू, वर्क फंक्शन इज इक्वल टू h न्यू 0. हे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे काय, 5 इलेक्ट्रॉन व्होल्टला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्येच ठेवू इथं 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, कारण की h ची व्हॅल्यू इथे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिली आहे. सो दोन्ही तसेच ठेवूया, 10 to the power minus 15 इंटू न्यू म्हणजे काय, दॅट इज सी बाय लॅम्बडा. बघा न्यू म्हणजे काय, दॅट इज सी बाय लॅम्बडा. सो इथं सी म्हणजे काय असणार आहे, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट. किती दिली आहे आपल्याला, व्हेलॉसिटी ऑफ लाईट दिली आहे 3 into 10 to the power 8 आणि इथे लॅम्बडा. सो आपल्याला लॅम्बडा फाइंड आउट करायची आहे बघा इथे. सो हे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलेले, सो लॅम्बडाला एका साईडला घेऊन जा. सो इथं काय होईल, लॅम्बडा इज इक्वल्स टू 4 into 3 तर 12 होईल, 12 into 10 to the power minus 15 आणि हे प्लस 8 म्हणजे हे किती होईल इथं 10 to the power minus 7 होईल बघा इथे, राईट. आणि डिवाइड बाय खाली 5 राहील. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू इथे किती येते बघा, लॅम्बडा जर आपण इथं काढलं तर किती येणार, ओके 2 म्हणजे इथं 24 2.4 इंटू 10 to the power minus 7 म्हणजे लॅम्बडा इथं किती येणार, जवळपास 240. इथं सगळे ऑप्शन नॅनोमीटर मध्ये दिलेले म्हणून नॅनोमीटर. सो दिस इज दी वेव्हलेंथ 240 नॅनोमीटर. ही वेव्हलेंथ कशाला आली आहे, 5 इलेक्ट्रॉन व्होल्टला. बघा 5 इलेक्ट्रॉन व्होल्टला ही वेव्हलेंथ आलेली आहे. एच सी बाय लॅम्बडा, W0 दिलेले लॅम्बडा आपण घेतलंय. ओके ठीक आहे, आता ही याच्यासाठी आली आहे बघा. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं, 240 एच सी बाय लॅम्बडा. त्यांनी काय विचारले, फाइंड विच ऑफ द फॉलोइंग वेव्हलेंथ ऑफ लाईट कॅन नॉट बी युज्ड फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, सो ठीक आहे. आता 2 इलेक्ट्रॉन आपण 5 साठी काढले, आता 2 साठी काढून बघूया. 2 साठी जर काढून बघितलं तर काय येईल बघा, W0 इज इक्वल्स टू अगेन h न्यू 0 म्हणजेच काय येणार इथं बघा, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल्स टू 4 इंटू 10 to the power minus 15 इंटू 3 into 10 to the power 8 डिवायडेड बाय इथे लॅम्बडा येणार एच सी बाय लॅम्बडा. सो लॅम्बडा परत इथे 2 ने याला केलं तर इथे 2 येणार, इथे 6 येणार बघा, 6 इंटू 10 to the power minus 15 हे minus 7 येणार, म्हणजे लॅम्बडा येतोय बघा 600 नॅनोमीटर. 600 नॅनोमीटर म्हणजे याचा अर्थ बघा काय, म्हणजे ही मॅक्झिमम वेव्हलेंथ इथपर्यंत, आपल्याला इथपर्यंत वेव्हलेंथ आपण वाढवू शकतो. मॅक्झिमम जी व्हॅल्यू आहे आपली थ्रेशोल्ड वेव्हलेंथची इथपर्यंत आपण वाढवू शकतो. याच्या पुढे जर वेव्हलेंथ गेली तर ऑब्विसली तिथं इमिशन होणार का, नाही होणार, कारण की ती थ्रेशोल्ड वेव्हलेंथ असणार आहे. सो याच्यापेक्षा इथं कोणती मोठी व्हॅल्यू आहे, जर पाहिलं तर ऑप्शन बी ही मोठी व्हॅल्यू आहे, दॅट इज 650 नॅनोमीटर. सो आन्सर विल बी, ह्या वेव्हलेंथसाठी तिथं इमिशन होणार नाही. ते त्यांनी विचारले, कोणासाठी नाही होणार हे विचारलं. ठीक आहे, सो आन्सर असणार आहे ऑप्शन बी. लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10 बघा. In a photoelectric experiment, if both the intensity and frequency of incident light are doubled,
देन द सॅच्युरेशन फोटो इलेक्ट्रिक करंट. बघा इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी या दोघांना डबल केलंय, पण हा जो आपला फोटो इलेक्ट्रिक करंट असतो दॅट इज इंडिपेंडंट ऑन द फ्रिक्वेन्सी, हा डिपेंड असतो इंटेन्सिटीवरती. म्हणजे जर हीट आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, ग्राफ हा डायरेक्टली स्ट्रेट लाईन असा येतो, डायरेक्टली ग्राफ हा डायरेक्ट असा असतो, राईट. सो ऑब्विसली जर इथे इंटेन्सिटी डबल झाली तर फोटो इलेक्ट्रिक डबल होणार, फ्रिक्वेन्सीचा काही फरक पडणार नाही. म्हणून लक्षात ठेवा तिथं काय येणार इज डबल. काही मुलं इथं चुकीला 4 टाइम्स करू शकतात, आणि ते म्हणतात की फ्रिक्वेन्सीला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल, इंटेन्सिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल, 2 × 2 याचं 4 होणार, 4 टाइम्स होणार, बट दॅट इज रॉंग. फोटो इलेक्ट्रिक करंट डिपेंड्स ओनली ऑन द इंटेन्सिटी, नॉट ऑन द फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. एक थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पर्यंतच त्याचं काम असतं, तिथून करंट स्टार्ट होतो निघायला, फोटो इलेक्ट्रॉन इमिशन स्टार्ट होतो त्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी नंतर. बट जे करंटचं पुढचं ते मॅग्निट्यूड आहे दॅट डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. An electron is accelerated through a potential difference of 1000 volt. Its velocity is nearly, बघा its velocity is nearly 1000 volt दिला आहे त्यांनी तिथं. सो व्हेलॉसिटी विचारली आहे बघा. सो आपण ऑब्विसली काय घेणार बघा, आता आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू आपण काय घेत असतो, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू आपण घेत असतो इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो इथे किती येणार दॅट इज 1/2 mv² इज इक्वल्स टू इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजे 1.6 × 10⁻⁻19 आणि हे दिलं आहे 1000 व्होल्ट. व्हेलॉसिटी विचारली आहे. सो v² इकडे ह्या साईडला येणार इंटू 2 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 आणि हे 1000 आहे. 1000 इथे याचे म्हणजे 10⁻³ आणि इथं मायनस म्हणजे इथं होणार किती 10⁻⁻16 डिवायडेड बाय इथं मास डिव्हिजन मध्ये येणार. मास किती असतं, इलेक्ट्रॉनचं मास घ्यावं लागेल कारण की इथं इलेक्ट्रॉन दिलेलं आहे, तर इलेक्ट्रॉनचं मास घ्या 9.1 × 10⁻31. ठीक आहे. सो इथे किती होणार बघा आता. सो हिअर इट विल बी 1.6 × 2 म्हणजे याला मी 3.2 घेतो इंटू 10⁻16 डिवायडेड बाय ह्या 9.1 ला बघा 9.1 ला मी अप्रॉक्सिमेट 9 घेतो बघा. याला अप्रॉक्सिमेट मी काय करतो 9 घेतो. 9 × 10⁻31 कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी, कारण की आपल्याला हे सगळे कॅल्क्युलेशन खूप थोड्या टाइममध्ये करायचे. सो याला 9 कन्सिडर करतो. ठीक आहे. तर हे किती होणार बघा आता बघा, त्याला जर डिवाइड केलं मी तर 0.5 ओके. आणि हे 10⁻31 वरती जाणार, पॉझिटिव्ह होणार. सो 16 आणि हे 10⁻15 होणार म्हणजे 10⁻+15 होणार. म्हणजे जर इथं जर केलं तर हे कोणतं तरी आपलं अजून हां 10⁻15 म्हणजे याला जर मी असं लिहिलं 3.5 इंटू 10⁻14 होईल. हे 0.1 पुढे गेला आणि हा आपला v² आहे. दिस इज द स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी. सो मला याचा स्क्वेअर रूट जर घेतला मी तर बघा स्क्वेअर रूट जर घेतला तर 3.5 म्हणजे अप्रॉक्सिमेटली बघा हे किती 3.5 म्हणजे हे किती येणार आहे जवळपास बघा, म्हणजे हे 6च्या जवळपास येणार आहे बघा. हे 6च्या जवळपास येणार आहे, पण 6 पेक्षा लेस असणार आहे, 6च्या जवळपास असणार आहे बघा. अप्रॉक्सिमेटली इथे लिहितो फक्त 6 आणि 10⁻14 चा स्क्वेअर रूट काय असणार आहे 10⁻7. पण हे 3.5 इज द लेसर व्हॅल्यू दॅन 36 म्हणजे 3.6 राईट. म्हणजे ऍक्च्युली तिथं हां बरोबर. सो म्हणजे याचा बघा 6च्या जवळची व्हॅल्यू आणि 6 पेक्षा लहान जर व्हॅल्यू घेतली तर ही असणार आहे राईट. सो आन्सर विल बी 5.7. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑप्शन डी असेल तिथे आन्सर. त्यानंतर ओके एक मिनिट फक्त सायलेंट करतो. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 12. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाइट फॉलिंग ऑन अ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल इज डबल्ड फ्रिक्वेन्सी देन द कायनेटिक एनर्जी ऑफ द इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स. बघा काय सांगितलंय, रिमेन्स कॉन्स्टंट बिकम्स 2 टाइम्स इनिशियल व्हॅल्यू बिकम्स मोर दॅन 2 टाइम्स इट्स इनिशियल व्हॅल्यू बिकम्स लेस दॅन. बघा आता सो बघा फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन फॉलिंग ऑन द फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल इज डबल्ड म्हणजे काय आपला फोटो बघा इक्वेशन काय आहे hν इज इक्वल्स टू hν0 प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. बरोबर. हे असं आपलं इक्वेशन असतं. तर हा जो पार्ट आहे हा तर ऍक्च्युली कॉन्स्टंट पार्ट आहे. त्यांनी सांगितलं ही जी फ्रिक्वेन्सी न्यू ही डबल झाली तर हे काय होईल, तर ऑब्व्हियसली ह्याची व्हॅल्यू तो वाढणारच आहे.
बरोबर, आणि डबलनीच वाढणार ही. पण ह्या पार्टमुळे काय होणार आहे, लॉजिकली पाहायला गेलं तर ही डबलपेक्षा काहीतरी थोडी जास्त असणार आहे. बट ठीक आहे, लॉजिकली तुम्ही डायरेक्ट सांगू शकता बिकम्स मोर दॅन 2 टाइम्स इट्स इनिशियल व्हॅल्यू, म्हणजे 2 टाइम्स तर होणार पण समथिंग काहीतरी मोर पण होणार. सो आता आपल्याला पण एक्झॅक्ट लॉजिकली तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की ह्या पार्टमुळे काय असणार आहे, समथिंग मोर दॅन 2 टाइम्स. सो आपण आता करून बघूया बघा. नाउ व्हेन, बघा इथे करून बघूया जरा, व्हेन न्यू1 इज इक्वल्स टू न्यू, तर इक्वेशन काय बनणार आहे बघा आपल्याला, लेट्स से एच न्यू इज इक्वल्स टू एच न्यू 0 प्लस मी इथं E1 लिहितो, E1 लिहितो. सो बघा मला इथं काय मिळणार बघा, E1 इज इक्वल्स टू काय मिळणार मला, एच न्यू 0 मायनस, सॉरी इकडे घेतो बघा, E1 ला जर एका साईडला ठेवलं तर इथं काय मिळणार मला, एच न्यू मायनस एच न्यू 0, हे इक्वेशन 1 घ्या इथं. बरोबर, आता मी व्हेन न्यू 2 इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ न्यू, त्यांनी डबल सांगितले बघा इथं, इज डबल्ड. बरोबर, तर इथं 2 टाइम्स ऑफ न्यू घेतो मी. सो इथं बघा किती येणार आहे, देअरफॉर मग इथं ऑब्विसली काय येणार माझं, हे एच न्यू 2 इज इक्वल्स टू एच न्यू 0 प्लस ही कायनेटिक एनर्जी लेट्स ला E2 घेऊ. इथे मी न्यू 2 इज 2 टाइम्स ऑफ न्यू, सो इथे घेणार 2H न्यू येणार इथे. सो इथे काय असणार आहे, दॅट इज एच न्यू 0 प्लस E2, H2H न्यू इज इक्वल्स टू एच न्यू 0 प्लस E2. बघा आता परत E2 एका साईडला घेऊ आपण. सो E2 एका साईडला जर घेतला आपण तर इथे काय होणार आहे बघा, 2H न्यू मायनस एच न्यू 0, 2H न्यू मायनस एच न्यू 0. सो बघा इथं होणार काय, आता काय करू आपण बघा, E2 मायनस E1 करू बघा आता. नेक्स्ट स्टेप काय करू आपण, E2 मायनस जर E1 केलं मी, तर E2 मायनस जर मी E1 केलं तर बघा होणार काय, आता E2 मायनस E1 जर केलं मी, म्हणजे 2H न्यू मायनस एच न्यू 0 मायनस एच न्यू प्लस एच न्यू 0, म्हणजे 2H न्यू आणि 1 मायनस 1H न्यू, म्हणजे इथं काय राहणार आहे, एच न्यू राहणार आहे बघा, काय राहणार आहे, एच न्यू राहणार आहे. बरोबर, सो देअरफॉर इथं काय होणार आहे, E2 इज इक्वल्स टू फक्त काय राहणार आहे, दॅट इज E1 प्लस एच न्यू, म्हणजे इथं काय होणार आहे, E2 इज इक्वल्स टू आता एच न्यू, ह्या इक्वेशन मध्ये बघा एच न्यू इज इक्वल्स टू काय, एच न्यू 0, सॉरी इथं एच न्यू इज इक्वल्स टू व्हॉट, एच न्यू 0 प्लस E1, राईट. सो मी इथं बघा हे E1 याला जशाला तसं लिहितो, एच न्यू म्हणजे काय, एच न्यू 0 प्लस E1, म्हणजे इथं काय येणार आहे, E2 इज इक्वल्स टू व्हॉट, E1 प्लस E1, 2E1 प्लस एच न्यू 0, म्हणजे काय राहणार आहे इथं बघा, 2 टाइम्स तर झालीच आहे E1च्या, पण मोर दॅन 2 टाइम्स, हा एच न्यू 0 पार्ट आहे, राईट. हे डायरेक्टली एक्झॅक्ट इथेच तुम्ही याच्यावरून काढू शकत होता की ऑब्विसली वाढणार आहे आणि या कॉन्स्टंट पार्टमुळे तो ॲडिशन पार्ट राहणार आहे त्याच्यात, राईट. सो लॉजिकली तुम्ही असं करू शकता, जर तुमच्याकडे लास्टला तुमच्याकडे क्वेश्चन येईल, तुमच्याकडे टाइमच नाही राहिला, तर तुम्ही असे लॉजिकली क्वेश्चन डायरेक्टली आन्सर करू शकता. बट इफ यू हॅव टाइम देन टेक अ टाइम, युटिलाइज दॅट टाइम अँड सॉल्व दॅट क्वेश्चन प्रॉपरली अँड फाइंड द करेक्ट आन्सर. सो आन्सर विल बी ऑप्शन सी. ठीक है, so let's see the next question. Let's see the next question. Now in an X-ray tube, electrons bombarding the anode produce X-ray of wavelength 1 angstrom. The energy of an electron when it hits is, बघा एनर्जी किती असणार आहे बघा, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कशी काढणार आपण, E इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज दी एच न्यू, म्हणजेच काय hc बाय लॅम्बडा, म्हणजेच काय 6.63 इंटू 10 टू द पॉवर मायनस 34 इंटू 3 इंटू 10 टू द पॉवर 8 डिवायडेड बाय लॅम्बडा किती दिले 1 अँगस्ट्रॉम, म्हणजेच 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती 10 टू द पॉवर मायनस 10, राईट. 3 या डायरेक्टली मल्टिप्लाय करून घ्या, 3 3 9 18 1 19 19.89 इंटू मायनस इथे 24, त्याच्यामध्ये परत 8 होणार, सो मायनस 16. सो आन्सर विल बी, दिस विल बी द आन्सर, सॉरी दिस विल बी द आन्सर, हे नसणार आन्सर बघा, हे 16.3 आहे, आपलं 19 पॉईंट आहे. सो दिस विल बी द नॉट आन्सर, आन्सर इज दिस इज करेक्ट. ओके, ठीक आहे. सो आन्सर इज ऑप्शन ए. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. Now, when potential difference of 9 volt is applied between the two plates, electron accelerate between the plates with velocity. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स दिलाय म्हणजे डायरेक्टली बघा हाफ एम व्ही स्क्वेअर, त्यांनी काय सांगितलं इलेक्ट्रॉन आहे, परत इथे परत इथे काय घेणार आपण, हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू इलेक्ट्रॉन व्होल्ट, बरोबर. सो देअरफॉर त्यांनी परत व्हेलॉसिटीज विचारली आहे इथे आपल्याला,
विथ व्हेलॉसिटी v इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, दॅट इज 2ev अपॉन m, 2ev अपॉन m, आणि ह्याचं स्क्वेअर रूट घ्यावं आपल्याला. सो देअरफॉर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, दॅट इज 2 into 1.6 into 10 to the power minus 19 into 9 volt divided by 9.1 into 10 to the power minus 31. ओके, ठीक आहे. सो मी याला परत काय करतो, इथं ह्याला अप्रॉक्सिमेटली इथं मी 9 कन्सिडर करतो फक्त, अप्रॉक्सिमेटली आपले कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी. जर मी याला 9 कन्सिडर केलं तर हा 9 कॅन्सल होऊन जाणार, राईट. हा 9 कॅन्सल झाला, खाली फक्त राहणार 10 to the power minus 31. हा वरती गेला पॉझिटिव्ह होऊन जाईल, हे 1.6 इंटू हे किती होणार 3.2 होणार. हा पॉझिटिव्ह 13 वरती गेला, किती होईल 12 राहतील बघा, 10 to the power 12 राहील. जर तुम्ही याला केलं हे 10 to the power 12 चा स्क्वेअर रूट 10 to the power 6 येईल, आणि ह्या 3.2 चा स्क्वेअर रूट म्हणजे बघा हा अप्रॉक्सिमेटली बघा 1.8 येईल याचा अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट, कारण की 18 चा स्क्वेअर किती असतो बघा 324 असतो. सो 1.8 चा स्क्वेअर काहीतरी 3.24 असणार आहे ऑब्विसली. सो हा जवळचा असणार आहे. सो इथं काय असणार आहे आन्सर 1.8 इंटू 10 to the power 6, दॅट विल बी द व्हेलॉसिटी, आणि आन्सर विल बी 1.8 इंटू 10 to the power 6, दॅट इज ऑप्शन बी. बघा काही काही ऑप्शन तुम्ही डायरेक्टली कसे करू शकता, डायरेक्टली लॉजिकली. बघा इथे इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेट होणार आहे, आपल्याला माहिती आहे हे जे आपले पार्टिकल आहेत इलेक्ट्रॉन हे वगैरे, हे किती स्पीडने ॲक्सेलरेट होत असतात, किती स्पीड असते त्यांच्याकडे. ऑब्विसली ही 10 to the power minus 6 आणि 10 to the power minus 4 एवढी स्मॉल स्पीड त्यांच्याकडे मोस्ट, आपण जेवढी न्यूमरिकल सॉल्व्ह केली एवढी तर स्मॉल स्पीड आपल्याला आलेली नाहीये, बरोबर. सो मायनसमध्ये तर त्यांचा आन्सर नसणार, एवढं तुम्ही करू शकता. म्हणजे ते करोडपतीमध्ये असतं ना ते 50-50 ऑप्शन, तसं 50-50 तुमचे ते कट होते, फक्त ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येच तुमचं ऑप्शन राहणार फक्त, आणि तुम्हाला येऊन जाईल. ओके, ठीक आहे. सो आपण नेक्स्ट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. Okay, now when potential difference of 9 volt is applied between the two, same question alay ka, okay बघा. Now the anode voltage of photocell is kept fixed, the wavelength lambda of the light falling on the cathode is gradually changed, the plate current I of the photocell varies as बघा त्यांनी काय सांगितलंय की द एनोड व्होल्टेज ऑफ फोटोसेल इज केप्ट फिक्स्ड, एनोड व्होल्टेज फिक्स ठेवलंय. द वेवलेंथ ऑफ लॅम्बडा ऑफ द लाईट फॉलिंग कॅथोड इज ग्रॅज्युअली चेंज्ड, द प्लेट करंट आय ऑफ द फोटोसेल व्हॅरीज एज फॉलोज. बघा आपल्याला माहिती आहे फोटो इलेक्ट्रिक करंट हा कशावरती डिपेंड असतो, दॅट इज इट करंट जो असतो, दॅट इज करंट, हा करंट जो असतो फोटो इलेक्ट्रिक करंट इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी. आणि इंटेन्सिटी म्हणजे ऍक्च्युली काय असते, इंटेन्सिटी इज नथिंग बट एनर्जी पर युनिट एरियामध्ये त्याच्या ह्याच्या येतो, जसं पॉवर पर युनिट टाइममध्ये असतं तसं एनर्जी पर युनिट एरिया पर टाइममध्ये काय असते, इंटेन्सिटी असते. सो एनर्जी कशावर डिपेंड असते, सॉरी इंटेन्सिटी एनर्जीवरती डिपेंड असते. आणि आपल्याला माहिती आहे ई इज इक्वल्स टू काय एच न्यू म्हणजेच काय एच सी बाय लॅम्बडा. सो एनर्जी कशी असते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा येते, म्हणजे ऑब्विसली इथं इंटेन्सिटी पण कशी येणार आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा येणार आहे. सो ऑब्विसली इथं काय येणार आहे करंट पण कसा येणार आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा येणार आहे. सो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ग्राफ इथे हा आहे, दॅट इज ऑप्शन नंबर डी. दॅट इज आन्सर काय असणार आहे डी. ऑप्शन काय असणार, आन्सर काय असणार ऑप्शन डी. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम द फॉलोइंग ग्राफ ऑफ द फोटो करंट अगेन्स्ट कलेक्टर प्लेट. ओके, from the following graph of photo current against collector plate photo potential for two different intensities of light I1 and I2 one can conclude. बघा ऑब्विसली आपल्याला माहिती आहे जो फोटो इलेक्ट्रिक करंट आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी, राईट. हा इंटेन्सिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सो ऑब्विसली इंटेन्सिटी जास्त करंट जास्त, इंटेन्सिटी कमी करंट कमी. सो ऑब्विसली ह्या I2 ची इंटेन्सिटी जास्त असणार, I2 ची कमी असणार, I1 ची कमी असणार. सो इथं आन्सर काय असणार बघा ऑप्शन सी, दॅट इज I2 विल बी ग्रेटर दॅन I1, राईट. आन्सर विल बी ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन इमिटेड फ्रॉम सरफेस व्हेन फोटॉन्स ऑफ एनर्जी 6 इलेक्ट्रॉन वोल्ट फॉल ऑन इट्स 4 इलेक्ट्रॉन वोल्ट, द स्टॉपिंग पोटेंशियल विल बी. Maximum kinetic energy of photoelectron emitted from a surface when photons of energy 6 electron volt fall on its is 4 electron volt. The stopping potential will be. So stopping potential will be, that is the बघा
स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजेच काय असतं, यांनी डायरेक्टली दिलंय, हेच दिलेलं आहे बघा. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय असतं, दॅट इज मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि ही त्यांनी दिली आहे 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो ऑब्विसली स्टॉपिंग पोटेन्शियल काय असणार आहे, हा असणार आहे, बरोबर. सो आन्सर विल बी ऑप्शन बी. ठीक आहे. आणखी हे म्हणजे बघा हा काय दिला, एच न्यू इज इक्वल्स टू एच न्यू 0 प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम. त्यांनी हे मॅक्झिमम दिलंय आपल्याला, हे दिलंय बघा, आणि हे दिलंय दॅट इज 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इन्सिडेंट आहे, आणि एच वर फंक्शन बद्दल काही बोलायला नाहीये. सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे, कारण की त्यांनी ऑलरेडी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी दिली आहे आणि ती काय असते, आपली स्टॉपिंग पोटेन्शियल डिनोट करत असते. ठीक आहे. सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी. Next question, the maximum kinetic energy of the photoelectron depends on potential, incident angle, frequency, pressure. आन्सर असणार आहे फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा याचा ग्राफ असतो असा, म्हणजे ऍक्च्युली ही जी असते कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम, ज्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि इकडे असतं आपली ही फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी सोबत असं असतं बघा, सॉरी उलट झालं माझ्याकडून, उलट झालं ऍक्च्युली, हे वाय ॲक्सिसला हे पाहिजे, फ्रिक्वेन्सीला हे पाहिजे. ठीक आहे बघा. सो इथे असणारी आपली के मॅक्स किंवा त्यालाच आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि इथे असणारी आपली फ्रिक्वेन्सी. हा असा ग्राफ असतो. एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, त्याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो, तोपर्यंत आपल्याला ग्राफ मिळणार नाही, त्याच्यापुढे आपल्याला ग्राफ हा असा मिळतो. कशावरती डिपेंड असतं, दॅट इज हे डिपेंड असतं फ्रिक्वेन्सीवरती. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, बघा. Einstein's photoelectric equation states that Ek is equals to h nu minus phi. In this equation, Ek refers to kinetic energy of all emitted electron, mean kinetic energy of the emitted electron, maximum kinetic energy of elected electrons, and minimum kinetic energy. Easy question बघा, PMT एक्झाम आला होता 1980 to 1997. इझी. त्याला आपण काय म्हणतो, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, राईट. सो ऑब्विसली फोटो इमिटेड इलेक्ट्रॉन. सो ऑप्शन आन्सर विल बी द ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके. द एनर्जी ऑफ गॅमा रे फोटॉन इज ई गॅमा. ओके. ठीक आहे. अँड दॅट ऑफ एक्स रे फोटॉन इज ई एक्स. ओके. ठीक आहे. ओके. ई एक्स. त्यानंतर त्यांनी काय दिलं, इफ द विजिबल लाईट फोटॉन हॅज एनर्जी ऑफ ई व्ही देन वी कॅन से दॅट. ओके. एनर्जी बद्दल सांगितलंय त्यांनी. ठीक आहे. बघा कोणते कोणते दिलेत त्यांनी आपल्याला, गॅमा रेज दिलेत, एक्स रेज दिलेत, गॅमा रे, एक्स रे आणि व्हिजिबल लाईट. आता याच्यासाठी आपल्याला एनर्जी स्पेक्ट्रम माहिती पाहिजे बघा. सो एनर्जी स्पेक्ट्रम कसा असतो बघा, इथं आपल्याकडे असतात गॅमा रे असतात, त्यानंतर एक्स रेज असतात, गॅमा रे, एक्स रे, त्यानंतर आपल्याकडे असतात इथे UV रेज असतात, अल्ट्राव्हायलेट, त्यानंतर असतो आपल्याकडे व्हिजिबल रिजन, त्यानंतर असतो व्हिजिबल रिजन, त्यानंतर असतात आपल्याकडे इन्फ्रारेड, आणि त्यानंतर असतात आपल्याकडं दॅट इज रेडिओ वेव्स, त्यानंतर आपल्याकडे असतात रेडिओ वेव्स. आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युली कसं असतं, जर तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिलं तर जर तुम्ही असं खाली गेला तर तुम्हाला मॅक्झिमम इथं जसं तुम्ही खाली जाल, जसं तुम्ही खाली जाल तशी तुम्हाला काय होणार आहे, लॅम्बडा इन्क्रीजिंग होणार आहे. लॅम्बडा कशी असणार आहे, इन्क्रीजिंग. म्हणजे गॅमा रेची वेव्हलेंथ सगळ्यात कमी असणार, त्यानंतर एक्सरेसची आणि रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असते. म्हणूनच हे रेडिओ वेव्हज कम्युनिकेशनसाठी यूज होत असतात, बिकॉज त्यांची वेव्हलेंथ जास्त असते, सो दॅट दे कॅन कव्हर अ लार्ज डिस्टन्स. बट आपल्याला माहिती आहे एनर्जीचा फॉर्म्युला काय, E इज इक्वल्स टू एच न्यू, म्हणजेच काय HC बाय लॅम्बडा. एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा, म्हणजे एनर्जी कोणाची जास्त असणार आहे, ऑब्विसली एनर्जी ही अशी असणार आहे. जसं जसं तुम्ही वरती जाल खाल तसं एनर्जी जास्त असेल, म्हणजे गॅमा रेजची सगळ्यात जास्त, त्यानंतर एक्स रे आणि त्यानंतर कोणाची असणार आहे, व्हिजिबल लाईटची. म्हणजे हा बघा, हा ऑप्शन गॅमा एक्स आणि हे व्हिजिबल लाईट, दॅट इज आन्सर असणार आहे ऑप्शन सी. थोडंसं ब्लर आलं इथे, बट गॅमा रेजची एनर्जी सगळ्यात जास्त, त्यानंतर एक्स रेची, त्यानंतर व्हिजिबलची. हा स्पेक्ट्रम जर असं लक्षात ठेवा, गॅमा रे, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट रे, व्हिजिबल रिजन, इन्फ्रारेड रेज आणि रेडिओ वेव्हज, हे लक्षात ठेवा असं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, हा थोडासा 11चा थोडासा पार्ट तुम्हाला 11चा झालेला आहे आय थिंक. एनर्जी स्पेक्ट्रम, वेव्हलेंथ स्पेक्ट्रम, त्याच्यामध्ये सगळे येतात वगैरे, कोणकोणते रेडिएशन असतात वगैरे. ठीक आहे. लाईट ऑफ वेव्हलेंथ लॅम्बडा विच इज अ लेस दॅन थ्रेशोल्ड वेव्हलेंथ
is incident on the photosensitive material. If the incident wavelength is decreased, then stopping potential, बघा मी काय सांगितलं, if the incident wavelength is decreased, then the stopping potential will decrease. बघा म्हणजे थोडक्यात काय, बघा आपला फॉर्म्युला काय, दॅट इज h nu इज इक्वल्स टू व्हॉट, h nu 0 प्लस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, हे स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो आपण याला, EV म्हणू आपण याला. सो बघा इथं काय hc बाय लॅम्बडा, हे तर कॉन्स्टंट पार्ट आहे आणि हा स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजे इथं जर पाहिलं आपण, जर लॅम्बडा जी आहे आपली, इफ द इन्सिडेंट वेवलेंथ इज डिक्रीज्ड, ही जर डिक्रीज झाली म्हणजे स्टॉपिंग, ठीक आहे मी स्टॉपिंग पोटेन्शियल एका साईडला घेतो, सो इथे काय होणार आहे, दॅट इज hc बाय लॅम्बडा मायनस c असं होणार आहे. म्हणजे ऑब्विसली जर लॅम्बडा जर डिक्रीज झाली, इफ द इन्सिडेंट वेवलेंथ इज डिक्रीज, देन स्टॉपिंग पोटेन्शियल काय होणार आहे, ऑब्विसली इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीज होणार, राईट, hc बाय लॅम्बडा अशा प्रकारे असणार ते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. In a photocell, frequency of incident radiation is increased by keeping other factors constant. The stopping potential will be, if the frequency of the frequency obviously first decrease and then increase, नाही, it will be increase. आपण पाहिलेला ग्राफ फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल, आताच मी जो ग्राफ काढला तोच हा असाच ग्राफ. दिस इज द स्टॉपिंग पोटेन्शियल ऑफ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, आणि इकडे असते आपली फ्रिक्वेन्सी. ऑब्वियसली the photocell frequency of incident radiation increased by keeping other factor constant, the stopping potential that will increase. Okay, so next question. काय बघा, following graphs show the variation of stopping potential corresponding to the frequency of incident radiation. Okay, stopping potential versus frequency. So the correct variation is shown in the graph. ओके, कोणत्या ग्राफमध्ये करेक्ट व्हेरिएशन सांगितलं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी, बट इथं न्यू 0. ओके, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, अच्छा बरोबर, दिस इज हे करेक्ट ऑप्शन आहे आपला. आत्ताच मगाशी जो ग्राफ काढला आपण तोच ग्राफ यांनी दाखवला. हा काय आहे, ग्राफ नंबर 1, म्हणजे ऑप्शन ए मध्ये ग्राफ 1 आहे, दॅट इज आन्सर काय असणार, ऑप्शन ए. ओके, आता इथे बघा, इथे ॲक्च्युली क्वेश्चन इझी आहे, पण CET वाले काय करतात, इझी क्वेश्चन देतात, त्या क्वेश्चनला टाइम थोडा ठेवतात आणि त्या क्वेश्चन मग इझी क्वेश्चन पण डिफिकल्ट होऊन जातो. आणि अजून त्याच्यामध्ये तुमची जम्बलिंग कशी करतात, कधी कधी इथे हा ऑप्शन 1 आहे, सॉरी इथे हा ग्राफ नंबर 1 आहे आणि इथे काय करणार, ऑप्शन ए ला ते काय करणार, मे बी ग्राफ नंबर 2 देणार किंवा ग्राफ नंबर 4 देणार. आणि तुम्ही कधी कधी काय करता, घाईघाईमध्ये असतो, आपल्याकडे ऑलरेडी कमी टायमात सॉल्व्ह करायचा असतो, आपण काय करतो, हा 1 ना म्हणजे ऑप्शन ए नाही. इथं प्रॉपरली बघा, 1 त्यांनी जर इथे दिलं असतं ऑप्शन बी इज 1, देन तुम्हाला बी ला हे करावं लागलं असतं. सो ह्या चुका लक्षात ठेवा, इथे चुका होतात, याला सिली मिस्टेक्स म्हणतात, पण हे त्यांचं टार्गेट असतं की ह्या मुलांकडून झाल्या पाहिजे, आणखी त्यांना तुम्हाला अडकवायचे बऱ्याच जणांना, आणखी त्यांच्याकडे लिमिटेड जागा आहेत, ते लिमिटेड जागेत त्यांना लिमिटेड मुलांना पाठवायचे. सो ते तुमच्यासमोर चॅलेंजेस देणार, हे असे काही पण असणार, राईट. सो इथे मुलं चुकी करतात, म्हणजे माझ्याकडून सुद्धा झालेल्या आहेत चुका अशा, म्हणून तुम्हाला सांगतोय. हे होतं असं घाईघाईमध्ये होतं, आपल्याकडे टाइम कमी राहतो आणि आपण बघतो हा फर्स्ट हाफ आहे म्हणजे ऑप्शन एला आपण राऊंड करून टाकतो, होल्ड करून टाकतो. बट इथं कधी कधी असं असतं, ऑप्शन डीला त्यांनी 1 दिलेलं असतं, ऑप्शन 1 ला डी दिलेलं असतं, राईट. सो लक्षात ठेवा ह्या अशा गोष्टी सुद्धा. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट, द रेडिएशन ऑफ वेवलेंथ 332 नॅनोमीटर इज इन्सिडेंट ऑन अ मेटल ऑफ वर्क फंक्शन 1.07 इलेक्ट्रॉन व्होल्ट, द व्हॅल्यू ऑफ द स्टॉपिंग पोटेन्शियल विल बी. ओके, स्टॉपिंग पोटेन्शियल विचारले त्यांनी. पहिले आपण इन्सिडेंट हे काढूया, रेडिएशन काढूया. बघा एच न्यू म्हणजे एच न्यू काढूया आपण अगोदर, एच न्यू आपण काढूया. सो एच न्यू म्हणजेच काय असतं बघा, hc बाय लॅम्बडा. आता मी इथे काय 6.63 इंटू 3 इंटू 10 टू द पॉवर 8 डिवाइड बाय लॅम्बडा किती आहे, 332 इंटू 10 टू द पॉवर -9. याचा 332, अच्छा ठीक आहे. सो इथं मी याला असं लिहितो बघा, 332 ला मी असं लिहितो 3.32 इंटू याला 10 टू द पॉवर -7 करतो. टू द पॉवर -7. आता हे 3.32 इंटू 2 जर केलं तर 6.63 तुम्हाला मिळतं बघा. सो इथं किती येणार, दॅट इज 6 इंटू 10 टू द पॉवर 8 येणार इथं तुम्हाला. 6 इंटू 10 टू द पॉवर 8 मिळणार आणि हा -7 वरती जाणार, +7 होणार, 6 इंटू 10 टू द पॉवर 15 होणार.
किती होणार, दॅट इज एच न्यू इज इक्वल्स टू किती होणार 6 इंटू 10 टू द पॉवर 15 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. म्हणजे हे किती होणार बघा हे 19 वरती गेलं इथे किती होणार हे म्हणजे 6 डिवायडेड बाय 1.6 किंवा याला मी असं करतो 6 डिवायडेड बाय 16 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 इथे 10 टू द पॉवर मायनस 20 करतो आणि 10 टू द पॉवर 15 ह्याला 16 ने डिवाइड करा दॅट इज 0. किती होणार हे इंटू इथे 10 टू द पॉवर 4 होणार वरती गेल्यानंतर प्लस अरे बापरे 1.6 इंटू 10 टू द पॉवर 19 बाय 6 इंटू 10 टू द पॉवर 15 त्याला आपण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये जर कन्वर्ट करायला गेलो होतो 1.6 अरे याचा इथं 10 टू द पॉवर मायनस 34 लिहायचं राहिलं आहे ना इंटू 10 टू द पॉवर मायनस 34च लिहायचं राहिलं आपलं मेन 10 टू द पॉवर मायनस 34. सो ठीक आहे हे वरती गेलं हे 20 प्लस 15 35 होईल 35 पॉझिटिव्ह असतील आणि मायनस 1 इथं म्हणजे इथं काय राहणार 10 टू द पॉवर फक्त 1 राहणार म्हणजे हे 3.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट येणार. सो ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय असतं आपलं एच न्यू मायनस एच न्यू 0 जर तुम्ही केलं तर तुम्हाला स्टॉपिंग पोटेन्शियल मिळतं किंवा कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम मिळते. सो एच न्यू आपला आला आहे 3.7 आणि हा आहे वर फंक्शन आहे 1.07. सो 3.7 मायनस 1.07 सो इथं 2 पॉईंट समथिंगमध्ये आन्सर आला पाहिजे दॅट इज द आन्सर विल बी ऑप्शन डी. ओके सिम्पल क्वेश्चन होता काही नाही. ते मोस्ट बघा हा चॅप्टर थोडासा कसा थेरॉटिकल आहे जास्त आणि त्याच्यामुळे जास्त फॉर्म्युले नाहीत त्याच्यामुळे न्यूमरिकल्स पण कमी आहेत. ठीक आहे ह्याच्यामध्ये लेवल 3 मध्ये तुम्हाला मिळतील काही डिफिकल्ट क्वेश्चन. ठीक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन द वर्क फंक्शन ऑफ मेटल इज 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट इट्स थ्रेशोल्ड वेवलेंथ विल बी. द वर्क फंक्शन ऑफ मेटल इज 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट इट्स थ्रेशोल्ड वेवलेंथ विल बी. बघा 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे त्याची एनर्जी म्हणजे एनर्जी दिली त्याची किती दिली आहे म्हणजे एनर्जी किती असते एच न्यू असते 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 म्हणजे इथं त्यांनी आपल्याला वेवलेंथ विचारली आहे. सो एच न्यू म्हणजेच काय एच सी बाय लॅम्बडा हे असणार आहे. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू काय असणार बघा एच सी डिवायडेड बाय 4.2 इंटू 10 टू द 4.2 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. सो एच म्हणजे इथं 6.63 इंटू 10 टू द पॉवर मायनस 34 इंटू 3 इंटू 10 टू द पॉवर 8 डिवायडेड बाय 4.2 into 1.6 into 10 to the power minus 19 is equals to lambda. ठीक आहे. सो आता इथे मी काय करतो ह्याचा पॉईंट 1 ना पुढे घेतो आणि ह्याचा पॉईंट 1 ना पुढे घेतो. ओके आता ह्याने याला डिवाइड करतो म्हणजे किती होणार 100 चौक 64 उरले 2 100 एक 100 पॉईंट द्या इथे त्यानंतर 7 4.14 ओके आणि 3 ने जर म्हणजे ह्याने मी ह्याला दिला बा आणि 3 ने जर ह्याला जर दिला मी तर इथं 1.4 चा जातो 14 3 42 राईट. सो 4.14 डिवायडेड बाय 1.4 आणि वरती सगळे जे पॉवर आहेत आपले पॉवरला सगळ्यांना हे करून घ्या. सो बघा 10 टू द पॉवर मायनस 34 जर 8 केलं तर 10 टू द पॉवर मायनस 26 आणि हे मायनस 26 आणि प्लस 19 म्हणजे वरती राहणार 10 टू द पॉवर मायनस 7 नाही सॉरी हां बरोबर मायनस 7 मायनस 26 प्लस 19 ओके ठीक आहे. सो 1.4 राहतात इथे 1.4 आणि इथे बरोबर परत जर तुम्ही पाहिलं याचा पण पॉईंट मी जर एक एक ना पुढं नेला या दोघांचा पॉईंट जर मी एक एक ना पुढं नेला तर इथं खाली होणार 14 आणि इथं होणार 41.4 आणि इथं बरोबर परत ॲप्रॉक्सिमेटली 3चं डिव्हिजन जाणार 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 म्हणजे इथं आन्सर येणार आहे बघा 3च्या जवळचा कोणता आहे दॅट इज 3 इंटू 10 टू द पॉवर 7 म्हणजेच काय अप्रॉक्सिमेटली 3000 अँगस्ट्रॉम म्हणजेच इथे जवळचा कोणता आहे 2959 अँगस्ट्रॉम. ऑप्शन असणार आहे सी. ऑप्शन असेल सी. कॅल्क्युलेशन आहे फक्त बाकी काही नाही. मोठे मोठे पॉवर आहे त्याच्यामध्ये. बघा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑफ 6.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट फॉल्स ऑन अन ॲल्युमिनियम सरफेस. वर्क फंक्शन ॲल्युमिनियम सरफेस दिलेलं आहे 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. The kinetic energy in joules of the fastest electron emitted is approximately. Okay, kinetic energy विचारली आहे. सो बघा kinetic energy
कायनेटिक एनर्जी ऑफ द ज्यूस ऑफ द फर्स्ट बघा ठीक आहे 6.2 मायनस 4.2 म्हणजे आपल्याकडे काय मिळणार कायनेटिक एनर्जी किती मिळणार आहे आपल्याला 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच काय 2 × 1.6 × 10 to the power minus 19 म्हणजेच काय 3.2 × 10 to the power minus 19 सो आन्सर विल बी ऑप्शन बी सिंपल क्वेश्चन सिंपल आपला फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन वापरून एच न्यू मायनस ऑलरेडी त्यांनी एच न्यू दिलाय आपल्याला वर्क फंक्शन म्हणजेच काय एच न्यू झिरो एच न्यू मायनस एच न्यू झिरो इज इक्वल्स टू मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल ते येतं आपल्याला 6.2 मायनस 4.2 दॅट इज 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनिक चार्जने मल्टिप्लाय करा यू विल गेट द आन्सर 3.2 × 10 to the power minus 19 ओके सो नेक्स्ट क्वेश्चन बघा when energy of the incident radiation is increased by 20% the kinetic energy of the photoelectron emitted from a metal surface increased from 0.5 electron volt to 0.8 electron volt ठीक आहे बघा इनिशियल कंडिशन बघा केस 1 फर्स्ट केस 1 बघा लिहा केस 1 मध्ये त्यांनी इनिशियली आपल्याला h न्यूज आहे सो h न्यू 0 आता त्यांनी काय सांगितलंय की इनिशियली त्याची किती होती 0.5 होती कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम 0.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट त्यानंतर आता जी एनर्जी ही किती 20% न वाढली म्हणजे काय असणार आहे 1.2 टाइम्स ऑफ एच न्यू असणार आहे इज इक्वल्स टू एच न्यू 0 प्लस आता किती झाली ही 0.8 सिंपल काय करा दिस इज इक्वेशन 1 दिस इज इक्वेशन 2 काय करणार आपण 2 मायनस 1 सो इथे किती राहणार 1.2 एच न्यू मायनस एच न्यू इज इक्वल्स टू काय करणार एच न्यू 0 प्लस 0.8 मायनस एच न्यू हे एच न्यू 0 दोन्ही कॅन्सल होणार राहणार काय 0.8 मायनस 0.5 0.8 मायनस 0.5 सो हे किती राहणार दॅट इज इथे राहणार 0.2 एच न्यू इज इक्वल्स टू इथे राहणार 0.3 सो एच न्यू इज इक्वल्स टू बघा एच न्यू इज इक्वल्स टू किती मिळणार आपल्याला 0.3 डिवायडेड बाय 0.2 म्हणजे एच न्यू इज इक्वल्स टू आपल्याला मिळणार 1.5 म्हणजे ही झाली इन्सिडेंट एनर्जी एच न्यू इज इक्वल्स टू 1.5 त्यांनी विचारलं काय तर वर्क फंक्शन ऑफ मेटल विचारलंय ठीक आहे वर्क फंक्शन म्हणजे हे विचारले त्यांनी तर सिंपली आपण काय करणार हे 1.5 इथं ठेवणार हे 1.5 इथं ठेवणार बरोबर 1.5 इज इक्वल्स टू व्हॉट ह्या इक्वेशन मध्ये इज इक्वल्स टू एच न्यू 0 प्लस 0.5 हा 0.5 इकडे जर केला तर काय होणार 1.5 मायनस 0.5 आपल्याला काय मिळणार 1 अँड दॅट विल बी युअर एच न्यू 0 म्हणजेच काय वर्क फंक्शन सो आन्सर असणार आहे 1 ऑप्शन बी ओके सिंपल काय नाही बघा इथं फक्त आपण याला काय लिहिलं 20% म्हणजे काय इट इज दिस इज व्हॉट दॅट इज म्हणजे जी आपली E2 आहे दॅट इज व्हॉट 120% ऑफ E1 म्हणजेच काय 120% म्हणजे काय असतं 120/100 आणि E1 किती आहे आपली एच न्यू आहे आणि 100 म्हणजे 2 पॉईंट येतं म्हणजे इथे पॉईंट जाणार आहे 1.2 टाइम्स ऑफ एच न्यू बस असं सिंपल प्रकारे आपण हे सॉल्व केलं ओके ठीक आहे सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया ओके नेक्स्ट क्वेश्चन a radio transmitter operates at a frequency of 880 kilohertz and power 10 kilowatt the number of photons emitted per seconds are बघा ठीक आहे पॉवर दिली आहे पॉवर बघा पॉवर किती दिली आहे 10 किलोवॅट 10 किलोवॅट म्हणजे काय 10 × 10 to the power 3 10 × 10 to the power 3 वॅट पॉवर म्हणजे काय असतं एनर्जी अपॉन टाइम इज इक्वल्स टू 10 to the power 4 येणार 10 × 10 to the power म्हणजे 10 to the power 4 एनर्जी म्हणजे काय असणार आहे दॅट इज एच न्यू बरोबर फोटॉन दिलंय ही कोणाची झाली द नंबर ऑफ फोटॉन्स ही एका फोटॉनची झाली जर एन नंबर ऑफ फोटॉन्स असतील तर एन एच न्यू डिवायडेड बाय आणि इथं काय येणार टाइम सो इज इक्वल्स टू 10 to the power 4 सो आता मला काय त्यांनी विचारले काय फोटॉन्स इमिटेड पर सेकंड म्हणजे काय n/t इज इक्वल्स टू त्यांनी काय घेणार n/t इज इक्वल्स टू व्हॉट 10 to the power 4 डिवायडेड बाय एच न्यू राईट सो इथे किती होणार बघा 10 to the power 4 डिवायडेड बाय इथे काय करा 6.63 into 10 to the power minus 34 into न्यू त्यांनी दिलाय का दिलाय 880 किलो हर्ट्स म्हणजे काय 880 into 10 to the power 3 हर्ट्स हे दिलंय त्यांनी राईट बघा आता ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही पॉवरचं कॅल्क्युलेशन करून बघा सॉरी पॉवरचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर हे पॉवर वरती जाणार बघा हे काय होणार बघा पॉवर सगळे वरती जर घेतले आपण तर 10 to the power 4 into 10 to the power plus 34 मार्कर खराब झालाय into 10 to the power minus 3
डिवायडेड बाय 6.63 इंटू 880. सो इथे किती होतात बघा 34 प्लस 4 38 मायनस 3 दॅट इज वरती राहतो 10 टू द पॉवर 35 आणि इथं हे 880 ला काय करता येईल बघा 6.63 इंटू 880 याला काय इझी कॅल्क्युलेशन करू शकतो का आपण ह्या 880 ला काय करू बघा मी कसं लिहितो आता 6.63 ह्या 880 ला मी काय लिहितो 8.80 इंटू 10 टू द पॉवर 2. हां आता मी काय करतोय 10 टू द पॉवर हा वरती जाणार 10 टू द पॉवर 2 मग काय राहणार 10 टू द पॉवर 35 मायनस 2 म्हणजे 10 टू द पॉवर 33 बरोबर 35 मायनस 2 33 होणार. आणि आता मी काय करतो हे 6.63 इंटू हे 8.8 ला मी अप्रॉक्सिमेट 9 कन्सिडर करतो. आता हे सगळं कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी आपण लॉग टेबल यूज करून वेळ नाही घालणार राईट. ठीक आहे. सो आता इथं आता 9 ने डायरेक्ट मल्टिप्लाय करतो मी याला तर इथं किती होणार बघा 10 टू द पॉवर 33 डिवाइड बाय 9 ने मल्टिप्लाय करा उत्तर एक 27 ओके 59.63. ठीक आहे. आता परत मी काय करतो हे 10 टू द पॉवर 33 ह्याला मी असं लिहितो 5.967 इंटू 10 टू द पॉवर प्लस 1 राईट. सो हा 10 टू द पॉवर वरती झाला तर काय होणार 10 टू द पॉवर इथं काय होणार आहे परत मायनस होणार 10 टू द पॉवर 32 होणार. आणि ह्या 5.9 ला मी खाली काय करतो 6 लिहितो बघा अप्रॉक्सिमेटली 6 लिहितो म्हणजे बघा फायनल आन्सर इथे लिहितो मी फायनल कॅल्क्युलेशन बघा किती असतील दॅट इज 1/6 इंटू 10 टू द पॉवर 32 0.1 4 राहणार 6 इंटू 10 टू द पॉवर 32 म्हणजे आता मी असं लिहू शकतो दॅट इज 1.6 इंटू 10 टू द पॉवर 31 राईट. सो आन्सर राहणार आहे बघा 31 मध्ये कोणतं फक्त हेच ऑप्शन आहे बघा 1.6च्या जवळ 1.7 आहे. आपण अप्रॉक्सिमेट घेतलंय पण 1.6 आलं. सगळं एक्झॅक्टली जशाल तसं घेतलं असतं 1.7 आलं असतं किंवा सरळ पॉवरच्या ह्याच्यातून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ॲक्च्युली हे अगोदरच करू शकलो असतो आपण त्या ऑप्शनला 10 टू द पॉवर 32 ला कारण की इथं फक्त 10 टू द पॉवर कारण की ऑब्व्हियसली पॉवर कमीच जाणार होता कारण की डिनॉमिनेटर मोठा होता. ठीक आहे. सो ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन विल बी ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेमच क्वेश्चन होता. ठीक आहे सेम क्वेश्चन आला. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपले लेवल 2 क्वेश्चन्स समाप्त झालेले आहे. आय होप तुम्हाला सगळं हे प्रॉपरली समजलं असेल. नसेल समजलं तर व्हिडिओ परत पहा आणि जर तरीही नाही समजले तर क्लासमध्ये सरांना विचारा. जे कोणते सर असतील त्यांना विचारा. अदरवाईज आपल्याकडे इंटरनेट गुगल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर जरी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला भेटून जाते. ओके ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळं काही समजलं असेल. चांगलं प्रिपरेशन करा चांगली तयारी करा. थँक्यू. चलो बाय.